ऋतुपालट होतोय. गडगडाट होत कोकणात पावसाचं जोरदार आगमन झालं. या मोसमाच्या पहिल्या पावसाळी भटकंतीत मी भेट दिली कोकणातील डोंगराच्या कुशीत बसलेल्या आणि पाण्याने संपन्न अशा गावांना. तिथली पावसाआधीची तयारीची लगबग पाहिली. पाण्यामध्ये ओलं करत ठेवतात आणि त्यानंतर मग विणायला ते सोपं पडतं. आणि पावसापासून बचावाच्या पारंपरिक पद्धतीही पाहिल्या. बऱ्याचशा घरांमध्ये ना अशा प्रकारचे स्ट्रक्चर बघायला मिळतंय मला. गावी कलेनं नटलेल्या मंदिरात जाऊन तिथली शांतता अनुभवली. आणि हो, पावसाळ्यात निसर्गाचं बदलणारं रुपडं, वाहणाऱ्या नद्या, झरे हे तर अगदी डोळे भरून पाहिलं. नमस्कार, मी मुक्ता नार्वेकर आणि आज मी तुम्हाला घेऊन चालली आहे तळ कोकणातल्या पावसाळी भटकंतीवर. ही आहे हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत वसलेली झोळंबे गावातली फणसवाडी. इथं इतकी घनदाट वृक्षराजी आहे की हे पांढरं शुभ्र धुकं ही हिरवाई पाहत कितीतरी वेळ रेंगाळत होतं. पावसाची चाहूल इथल्या निसर्गाला लागलीच होती. आणि हा होणारा ऋतुपालट बघायला मी सुद्धा या गावात राहिले. सकाळी छान कोवळं ऊन पडलं होतं. शेणाने सारवलेल्या अंगणात मातीच्या भिंतीवर ऊन सावलीचा खेळ सुरू होता. फजाव होतं. खताला काय म्हणतो? याला आम्ही कार म्हणतो. कार म्हणजे त्याला कार लागायला पाहिजे झाडांना आणि हाच त्याला कार म्हणून लागतो. मला जाग आली ती कौलावर वाजणाऱ्या पावसाच्या संगीताला. ही गोष्ट आहे 7 जूनची. बाकी महाराष्ट्रात पावसाचा थेंबही नव्हता, पण इथे मात्र पावसाच्या सरी अगदी मनमुराद बरसत होत्या. आणि आता पावसाला सुरुवात झालेली आहे. पाऊस आला आणि असा दमदारच आलाय तो. असा बारीक सारीक नाही, अतिशय दमदार आलाय पाऊस. आणि पान असा चिंब चिंब भिजलंय झाडाचं. आणि आता मातीचा सुद्धा असा छान गंध येतोय. त्याच्यावरून पाणी असं खळखळत वाहत चाललंय. तर अशा पद्धतीने पावसाला सुरुवात झालेली आहे. आणि पुढची पावसाची भटकंती कुठे करायची ते सांगा तुम्ही मला कमेंटमध्ये. मस्त आहे, छान वाटतं. मग ते हे करतात हा ना, म्हणजे चारी बाजूने असे माड आहेत आणि त्याच्यामध्ये ती तळी आहे, त्यांचं प्रतिबिंब त्यामध्ये पडलंय. आणि गावामध्ये ना, म्हणजे हा जो गाव आहे तर तो पाण्याने संपन्न असा आहे. तर अशी तळी तुम्हाला ठिकठिकाणी दिसतील. पाणी ते झऱ्यातून तिकडे झरा आहे, त्या ह्याच्यात आत येतं, तिथून ह्याच्यातून. हां हां. आणि